नमस्कार मंडळी, मंजूच्या घरच्या स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आईसाठी बनवलेलं आहे अमरनाथला जाण्यासाठी खूप सारे लाडू, ते पण 2 प्रकारचे. तर त्यामध्ये एक लाडू होता शेंगदाणे गुळाचा, जो उपवासाला चालतो आणि खायला एकदम पौष्टिक आणि ठिसूर असणारा, मौसूत असणारा लाडू. आणि त्यासोबतच एकदम सोनपापडीसारखा लागणारा रवा मैद्याचा लाडू, जो खायला एकदम कुरकुरीत आणि टेस्टी आहे. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण सर्वप्रथम बनवणार आहे एकदम रवा मैद्याचा सोपा आणि सुरळीत लाडू. तर प्रमाण सांगते, अर्धा किलोचं प्रमाण घेतलेलं आहे. अर्धा किलो साखर, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा. सुरुवातीला साखर जी आहे ना, ती मिक्सरमधून फिरवून छान अशी पिठी साखर तयार करून घेतली. आता आपल्याला घ्यायचा आहे बारीक रवा आणि मैदा. तर रवा केव्हाही बारीकच घ्यायचा. 1 वाटी पोहे घ्यायचे आहे. 450 ग्रॅम आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे किंवा 500 ग्रॅमपर्यंत तुम्ही घेऊ शकतात. आता लगेचच रवा निवडून घेतला. छान असा रवा निवडला, स्वच्छ करून घेतला. चाळणीने मैदा पण गाळून घेतला. ही पूर्वतयारी आपल्याला अगोदर करून ठेवायची, म्हणजे भाजण्याच्या वेळेला सोपं जातं. आता एक कढाई आपल्याला ठेवायची आहे. पण आज आपण दुसरा लाडू बनवणार आहे, तो म्हणजे शेंगदाण्याचा. तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. तर साधारण तुम्हाला माहिती आहे का, आज 3 किलो प्रमाणात मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. आईला तर अमरनाथला जायचं होतं, पण घरी पण सर्वांना आवडणारा लाडू शेंगदाण्याचा आहे. लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी साधी सिंपल पारंपरिक पद्धत घरची आहे. आई आजी करायची अगदी तसेच लाडू केलेले आहे. खूप सोपी पद्धत आहे आणि खायला एकदम चवदार लागते. 2च साहित्यात बनणार हे लाडू. शेंगदाणे बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी आणि 2 चमचे मोठ्या साईजचा चमचा भरून साजूक तूप घेऊया. त्यामध्ये आपल्याला जे आपण वाटीभर पोहे घेतलेलं आहे ना, ते तळायचे आहे. पण एक गंमत झाली, ज्यावेळेला मी पोहे तळत होते त्यावेळेला तुपाला खूप सारा असा ताव आलेला होता आणि मी पोहे टाकले ते एकदम भरभर जास्त भाजल्यासारखे झालेले होते, पण होते चांगलेच होते. लगेच त्यामध्ये अर्धा किलो आपण जो रवा निवडलेला आहे ना, तो त्यामध्ये टाकून घेतला. तर एकदम मस्त असा आपण ज्याप्रमाणे शिऱ्याला खरपूस असा रवा भाजतो ना, अगदी त्याप्रमाणे आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर यानुसार आपण रवा भाजून घेतलेला आहे. आता रवा छान भाजला, एका परातीत छान असा पसरून घ्यायचा आहे. खरपूस असा रंग रव्याला आलेला आहे. आता आपण पोहे तळायच्या वेळेला थोडंसं तूप साईडला काढलेलं होतं, ते टाकून घेतलेलं आहे. आणि जे आपण डब्यामध्ये साईडला ठेवलेलं तूप होतं, ते हळूवार करत आपल्याला सर्व यामध्ये टाकत चालायचं आहे. तर मैदा मी टाकून घेतला आणि जे आपलं तूप राहिलेलं होतं ते पूर्ण त्यामध्ये टाकून घेत आहे. तर मैदा भाजायच्या वेळेला गॅस हा कमीच पाहिजे. जसं पोह्याच्या वेळेस माझ्या गॅसचा ताव जास्त होता, त्यामुळे पोहे एकदम क्रिस्पी फास्ट तळून आले. तसं मैदा भाजताना नको व्हायला म्हणून कमी गॅसवरती मंद आचेवरती छान एकदम मऊसूत मैदा होईपर्यंत, त्यामध्ये एकही गुठळी न बनता आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे. तर बघा, एकदम भुरभुरीत मैदा होईपर्यंत मी चमच्याच्या साहाय्याने त्याच्या ज्या गुठळी तयार होत्या आहेत त्या मी हे करत चाललेले आहे भाजायच्या वेळेला. आणि एकदम मस्त रव्यासारखाच रंग आल्यानंतर तो पूर्ण मैदा आपण त्या परातीमध्ये काढून घेणार आहे. असं एक एक साहित्य करून आपण तिन्ही साहित्य छान तळून भाजून घेतलेलं आहे. तर आपले पोहे तुम्ही बघितलेच असेल की थोडासा किंचित हलकासा बदामी कलर त्याला आलेला होता. पण कुरकुरीत पोहे जर तळले ना तर पांढरे शुभ्र तळतात. पण माझ्याकडून एक चूक झाली की त्यावेळेला थोडंसं जास्त तेलात तावल्यामुळे ते जास्त क्रिस्पी झाले. तर 1 चमचा साखर आणि 1 चमचा विलायचीचे दाणे टाकून छान पावडर तयार करून घेतली. लगेचच त्यामध्ये अर्धा किलो आपण जी पिठी साखर तयार केलेली होती ती मिक्स करून घेतली. तर तुम्हाला सांगते 3 ते 4 साहित्यातच हा लाडू बनतो, पण खायला अगदी सोनपापडीसारखा लागतो, एकदम कुरकुरीत. कारण की आपण जे पोहे टाकले ना ते तोंडामध्ये खाताना एकदम क्रंची लागतात आणि बांधल्यानंतर बी बांधायला सोपं जातात. तर बघा, यानुसार सर्व मिश्रण छान एकत्र करायचं. नंतर या साईजनुसार तुम्हाला आवडेल त्यानुसार तुम्ही आकारात लाडू बांधू शकतात. मी अगदी वाटीच्या आकारात घरी नेहमीच लाडू बनते त्यानुसार मी बांधून घेतला. आता दुसरीकडे मी शेंगदाण्याचं मस्त मिक्सरमधून पूर्ण पावडर तयार करून घेतलं, एकदम बारीक असं. आता एकदम बारीक याच्यासाठी करायचं आहे की लाडू बांधायला सोपं जातं आणि वयस्कर जे असतात ना त्यांना खायला पण सोपं जातं. तर बघा, आता आपण गूळ घेतलेला आहे साधारण 2 किलो आणि त्यामध्ये आपला पोहे खायच्या चमच्यानी 5 ते 6 चमचे आपण पाणी टाकणार आहे. जास्त पाणी नाही टाकणार आहे.
हवं तर तुम्ही 6 ते 7 चमचे भरून पाणी 2 किलो गुळामध्ये टाकू शकतात, म्हणजे गुळाला छान असं पाणी सुटतं. आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घाला आणि सर्व मिश्रण छान एकत्र तयार करून घ्या, म्हणजे छान गुळाला चकाकी बी येते, छान असा पाक पण तयार होतो. थोडेसे बबल्स यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला काय करायचं आहे, जो पण आपण मिक्सरमधून शेंगदाण्याचा कूट काढलेला आहे तो पूर्ण त्यामध्ये टाकायचा आहे. आहेत ना भारी, 2च साहित्यात बनणारे एकदम टेस्टी लाडू. तर छान हे पूर्ण मिश्रण एकत्र करायचं. तुम्हाला सांगते, हे लाडू महिनाभर एकदम मस्त राहतात आणि खायला पण टेस्टी राहतात. उपवासाला चालणारे लाडू अगदी घरी आई आजी 5 मिनिटात पूर्वी खलबत्त्यामध्ये कुटून तयार करायची, कुटून द्यायची. पण मी थोडीशी चासणी घेऊन खूप सारे लाडू असल्यामुळे छान अशा आकारात बांधून घेतलेलं आहे. तर जुनं ते सोनं असतं, अगदी साधं सिंपल असतं, पण खायला एकदम चवदार असतं. आणि अशाच रेसिपी माझ्या घरी नेहमी बनत असते आणि ज्या घरी रेसिपी मी खायला करते त्या शक्यतो तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर तुम्हाला घरच्या स्वादमध्ये बनणाऱ्या पारंपरिक पद्धतीनुसार भरपूर अशा रेसिपी माझ्या चॅनलवरती बघायला भेटतात. त्या जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि यापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ कधी बघितलेला नसेल तर नक्की जाऊन बघा. मी भरपूर साऱ्या पारंपरिक पद्धतीनुसार रेसिपी बनवलेल्या आहे, त्यामुळे एकदा नक्की जाऊन बघा. आता आपले लाडू छान गरम गरम असताना आपल्याला पटापट बांधायचे आहे आणि छान असं मिक्स करून हाताने पूर्ण गुळ आणि शेंगदाणे घेतले आणि छान असे लाडू या आकारात बांधून घेतलेले आहे. तर एवढे सारे लाडू आहे, त्यामुळे मी 2 लाडू तुम्हाला करून दाखवले. नंतर सर्व लाडू खाली बसून मी बांधून घेतले. तर आजचे आपले मस्त गुळ शेंगदाण्याचे आणि रव्या मैद्याचे लाडू छान असे तयार झालेले आहेत ना वारी. बघा किती ठिसूर आणि सुंदर असा रव्या मैद्याचा लाडू बनलेला आहे. खायला म्हणसाल तर अगदी सोनपापडीसारखा मला तर प्रचंड आवडतो. आणि त्यासोबत उपवासाला चालणारा किंवा लहान मुलांना पौष्टिकदृष्ट्या खूप चांगला असणारा गुळ शेंगदाण्याच्या रक्तवाढीसाठी हा लाडू खूप चांगला असतो. प्रवासात म्हटलं तर महिनाभर दोन्हीही लाडू छान टिकतात. त्यामुळे आवर्जून तुम्हाला जर करायचे असेल तर नक्की करा. मी मध्ये शेंगदाणे गुळाचे नेहमी करून ठेवले ना तरी पण चांगले. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.